अपहरण करणारे 4 जण ताब्यात. गुंडाविरोधी पथकाची कामगिरी. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून गंभीर दुखापत करणाऱ्या 4 आरोपींना गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. 27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी महेश तुकाराम गवळी राहणार नाशिक रोड हे नॅशनल लॉजच्या गेट समोर बसलेले असताना रवी शिंदे, नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, अभय आवटे यांनी त्यांच्या कारमध्ये येऊन फिर्यादी यांना नॅशनल लॉजच्या गेटवरून बळजबरीने कारमध्ये बसवून प्रथमेश सोनवणे यांनी फिर्यादीच्या पोटाला चाकू मारून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यास शांती पार्क उपनगर येथील एका पडीत इमारतीवर घेऊन जाऊन शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीस रवी शिंदे, नारायण नागपुरे यांनी हातातील लोखंडी कोयते उलटे करून फिर्यादीच्या गुडघ्यावर मारून प्रथमेश सोनवणे आणि अभय आवटे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या पाठीत, हातापायांवर मारहाण करून त्यास जखमी करून चौघांनी फिर्यादीचे हातपाय धरून इमारतीवरून खाली फेकून दिले होते. इमारतीवरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन पाठीचा मणका फ्रॅक्चर झालाय. म्हणून नारायण नागपुरे, रवी शिंदे, प्रथमेश सोनवणे, अभय आवटे यांच्याविरुद्ध नाशिक रोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंडाविरोधी पथकाचे अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढे रेल्वे स्टेशन परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, दत्त मंदिर चौक, सिटी सेंटर मॉल येथील फुटेजची बारकाईने तपासणी करून गुन्ह्यातील आरोपी व त्यांनी वापरलेली कार क्रमांक MH12 ET 5690 हे सातपूर परिसरात गेल्याचे निष्पन्न केले व आरोपी सध्या मोतीवाला कॉलेजजवळ असल्याची माहिती मिळवून तत्काळ गुंडाविरोधी पथकाने मोतीवाला कॉलेजजवळील पाटालगत सापळा लावून संशयित नारायण संभाजी नागापुरे, प्रथमेश संतोष सोनवणे, रवी अशोक शिंदे, अभय रामभाऊ आवटे यांना सापळा लावून शिताफेने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.